तर समोर मित्रांनो हरिहर फोर्ट दिसतोय. नाव काय? नवनेश. नवनेश. आणि तुझं? समीर. हे सगळे आपण तरुण पोरं घाबरतात तरी आजी आल्या तिथे. काय रस्ता आहे बघा एकदम. नवनेशने आंबा दिलाय, तो खातोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा हा आपण चाललो आहे हरिहर फोर्टला चाललो आहे नाशिकमध्ये, आणि माझ्यासोबत राहुल आहे. तर आम्ही दोघंजणं चाललो आहे, आणि आज काय प्रवास होतो ते बघूया आपण. आणि आता हा राहुल येईल तेव्हा निघायचं आहे, आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथलं एक दर्शन घेऊ आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या व्लॉगला. पाऊस पडतोय बारीक बारीक, तर आज खूप मजा येणार आहे. आपण जाऊया आणि बघूया काय कसा आहे प्रवास. तर तुम्ही माझ्यासोबत असेच बनून राहा, तर खूप एन्जॉय करूया आपण. तर आम्ही आता निघालोय. राहुल पैसे काढतोय बँकेतनं, डायरेक्ट गोल्ड लोन घेतोय आता. आज सॅटर्डेला एकच भीती आहे की हरिहरला गर्दी नको. एक तर चढायला तरी गर्दी भेटेल, नाही तर उतरायला तरी. तर आपण जाणार आहे तो रूट आहे हर्षवाडीच्या रूटने जायचं आपल्याला. निरगुरपाडावाला लांब रूट आहे जाम, तर तो नाही घेते आपण. आणि आपण जेव्हा हरिहरला वरती जाऊ तेव्हा तिथे समोर ब्रह्मगिरी पण दिसेल आपल्याला. आणि मी ऐकू नाही म्हणजे की तिकडे माकडांचा वगैरे खूप त्रास आहे, पण बघूया जे काय होईल ते. आता इथे सगळीकडे वटपौर्णिमा झाले आणि झाडं तोडले तिकडे. इथे फुल प्रॅक्टिस चालू आहे पोलीस भरतीची, पावसाळी पोलीस भरती. आणि पाऊस बघाल तुम्ही तर बारीक बारीक पडायला सुरुवात झालाय. फक्त आपण भिजूया, फुल मजा करूया आज, आणि तुम्ही पण माझ्यासोबत फुल मजा करा. काय विषय, बाईक चेंजिंग करतायत इथे बघा. सायकलवाले पण आज सॅटर्डेला फुल मजा घेताना. काय क्लायमेट आहे बघू शकता. ये फुल हवा, पूर्ण स्मोक, दुःख झाले. फुल मस्त वातावरण आहे, पूर्ण मजा येणार आहे आज. मी तर फुल एक्सायटेड आहे तिकडे जायला. 3-3.5 तासाचा प्रवास आहे, त्यानंतर फक्त आनंद. आणि हा क्लायमेट पण बघू शकता, फुल भारी आहे. चष्मा, काय क्लायमेट आहे बघा. आणि हे सायकलवाले कुठे चाललेत? आम्ही पण सायकलिंग करायला यायला पाहिजे होतं मग आज. तुम्ही पण सायकलिंग करता का? कमेंटमध्ये सांगा, कारण मोठं व्लॉगिंग तर मी करतोय, सायकलिंग करा तुम्ही. झूम काय वातावरण आहे मस्त. त्या टोकाला बघा पूर्ण धुकं जमा झालेत. पूर्ण ट्रॅफिक आहे इकडेच सुरुवातीला. जो हा भिवंडीचा टोल नाका क्रॉस केला तिथनं पुढे आलो तसंच लगेच ट्रॅफिक लागलं आम्हाला. इथे मला वाटतं काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे हे सीन आहे. पण ठीक आहे, काय नाही. अरे तो क्रॉस केलाय रस्ता, समोर पूर्ण डोळ्यावरती सूर्य येतोय. आणि हे गाडीवाले साले सायकलवाल्यांना जाऊ नाही देत. पाऊस येतोय, पाऊस, बारीक पाऊस. कुठे चालले तुम्ही सायकलिंग करायला? पाऊस आलाय जोरात. नाशिकला एवढ्या लांब? मला असं वाटतं इगतपुरीपर्यंत जातील. अरे पुढे रस्ता सामसूम आहे रे, तुला माहिती. असला सामसूम. कुठे चालले तुम्ही?
इगतपुरी कुठनं आलेले? कुठून आलेले? बोरिवलीवरनं आले तुम्ही? भाई स्टॅमिनाला इज्जत द्या तुमच्या. देतो मला विंडशिकर. हा घेऊ, थांब ना, मला पण घालायचं. पाऊस आलाय, आपल्याला इथे रेनकोट घालायला लागेल. बाई बाई खड्डा खड्डा. आपल्याला असा हा मधला गॅपच काढत काढत जायला लागणार आहे. तो हा माहितीये का, आता आपण हा ब्रिज पार केलाय का, माझी काय म्हणतात तो लेफ्ट घेतो बघ आपण. हा ठीक आहे समजलं. डायरेक्ट आता भिवंडी. भिवंडीचा ब्रिज क्रॉस केला ना, त्याच्या बाजूला लेफ्टला इंजिन ऑइल. इंजिन ऑइल झालं. इंजिन ऑइल पेट्रोल पंप कधीपासून झालं? इंजिन ऑइल पेट्रोल पंप कधीपासून झालं? हा बघ, हा दिसतोय टेम्पो, ह्याला हा इंडियन ऑइल बोल ना, मग इंजिन ऑइल काय बे? हा बा हा ट्रक दिसतोय का पेट्रोलचा, त्याकडनं भरून घेऊया डायरेक्ट. ताजा ताजा फ्रेश फ्रेश. मावळ आम्ही, वानर आम्ही, आणि मरणाचा बी प्राण आम्ही. रणमस्तांची जात आमची, अन भ्या कुणाला धावतर. रीत तलवारीशी, नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज खायाची. रयतेचा राजा आम्ही नाही तर त्याचं, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायचं. तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनात जुस्तर. वर्सेस आणि ही बघ 600R 600च आहे ना का? ZX येणार आहे भाई. थांबा ना भाई, थोडं आम्हाला बघू द्या तुम्हाला बघू द्या आम्हाला जरा. ला 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 ला. पण रायडर लोक ह्या पावसामध्ये जी मजा घेतात ना, ती खरी मजा आहे. आता खालून ट्रेन चालले तिकडनं पुढून, खालून ट्रेन चालले, तेव्हा माळडबा गेला. ऑफ रायडिंग अजून चालूच नाही झाली. तो माळडबा भारी दिसतो. काय वा 7 करोड रे. आता कधी जातोय हरिहरगडला असं झालंय. आणि मग फुल आपण ट्रेकिंगचा मजा घेऊ, आणि तो जो हिरवा निसर्ग आहे त्याचा पण फुल आनंद घेऊ आणि मजा करू. अरे बघा, पूर्ण पेट्रोल फ्यूल केलंय फुल. आता पंढरपुरी चहा आहे इथे, पण आपण जरा पुढे जाऊ. इकडे मस्त ट्रक आहेत. जरा इकडे इथे असं थोडं तरी, इथे थोडे असं जरा इथे जाऊ हिरवळीत वगैरे प्लेस आहे थोडा. इकडे जरा हिरवळीत जाऊन मस्तपैकी व्हिडिओ करायचे. नको इथे कुत्रे खूप आहेत भाई, मी नाही थांबत आहे. तर आता मित्रांनो, आपण कसारा घाट चढतोय. कसारा घाटाला फुल मजा येते. आता थंड वातावरण आणि आपण फुल करतोय एन्जॉय के दिल में कचका. फुल एकदम मजे में मजी, एकदम बच्ची ने बच्ची. कसारा घाट कच्ची.
ये लीन बॉय. चला आता कसारा घाट चढायचंय आपण फुल मजे में मजे. आता पुढे मला वाटतं इथे क्लाउड येते, तिथे क्लाउड येतात पूर्ण. तर इथे फुल मजा करत चाललो आम्ही. मला तर रायडिंगला एवढी मजा येते आणि मध्ये मध्ये मधाचा मधुर वा. कोणाची रशी पडली रे कपडे घालून जायची. आणि याचा रस्ता नाही पण ह्याच्यापेक्षा हाच भारी. आपण आलो तोच भाई. व्यू बघा एकदम डेंजर की दिल में पिंजर. फुल गार हवा ले, हवा में हवा गार हवा. फुल एंजॉय करते ले. बच्ची के दिल में इज्जत. आम्ही दोघं आता इथे कसारा घाट क्रॉस केलाय आणि आता कसारा घाट संपलाय. तर आता पुढे जाऊया. चला. काय रस्ता आहे बघा एकदम. आंबे की झाड, आंबे की झाडे मध्ये काडी आडी माडी. आंब्याच्या बाटा वगैरे पडल्यात. शोधे त्र्यंबकेश्वरला एक 47 किलोमीटर काहीतरी होता आणि हा एक काहीतरी 39 काहीतरी आहे. तर आम्ही इकडनं आलो आहे. तर तुम्हाला आता मी ह्या रोडनी पहिला आलो आहे, नंतर नेक्स्ट टाईम येईल तेव्हा त्या रोडनी जाईल, म्हणजे रोड दोन्ही पण तुम्हाला दाखवू शकेल. तर चला आणि जाऊया. हे इथे स्पीड ब्रेकर खूप आहेत असे एकदम मध्ये मध्ये दिसत पण नाहीत. तर आम्ही इकडे वैतरणा धरणाला आहे. ह्या साईडला पण धरण आहे आणि ह्या साईडला पण धरण आहे आणि फुल असं म्हणजे एकदम भारी वातावरण आहे. इकडनं पाणी जास्त झाल्यावरती इकडनं जाण्यासाठी वाट केलेली आहे. हे दिसते ती. इकडे थांबलोय. इथे एक काका शेती करत होते, त्यांचे थोडेफार शॉर्ट्स घेतले आणि चला आता. थांबलेलो म्हणजे इथं आलोय आम्ही. निरगुडपाडाच्या वाटेनेच जातोय कारण का हर्षीवाडीला पूर्ण वेळसा मारून 7-8 किलोमीटर ते फिरून जायला लागेल. त्यापेक्षा आम्ही इकडनंच जातोय. तर इकडे एका दादांना विचारलं आम्ही, तर ते म्हटले की इकडनं वाट आहे डाव्या साईडनी. तर अशीच वाट जशी मागे दिसते अशीच वाट आहे. तिथे रस्त्याचं काम चालू आहे आता. तर चला निघूया. आणि आता मी पण इकडनं निघतो. आता आपण डायरेक्ट मध्ये काही शूट दाखवेल आणि आपला जो मेन पार्ट आहे तो तिथे दाखवेल मी, जो आपला 80 डिग्रीवाला. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत हे दोन छोटे आहेत. इकडे तुझं नाव काय? नवनेश. आणि तुझं? समीर. हे दोघं जण आहेत. त्यांनी आंबा आणला आपल्याला. टाकू बाबू आंबा. त्यांना आम्ही घेऊन जातो आता गडावरती आणि त्यांनी दिला असा गोड आंबा. तर मला दिलाय काय रे नैनेश, काय नाव तुझा? नवनेशने आंबा दिलाय, तो खातोय. आणि जाऊ आपण वरती. तर मित्रांनो इकडं हा हरिहर आहे. हे इथे जे दिसतंय तुम्हाला इथे, तिथे ते 80 डिग्रीवाला शिड आहेत. तर ती तुम्हाला दिसली तर गर्दी दिसेल बघा. हे बघा, हे दिसत आहेत ती माणसं आहेत ती. मी पूर्ण दमलोय पण जायचं आपल्याला. आता आपण आलोय हा एक माता चढून आलोय आपल्याला. तिकडे एक टेकडी आणि तो तिसरा टप्पा असं आहे. आणि हा हरिहरगड आहे. तर हरिहरगडाचं म्हणायचं झालं तर हा किल्ला यादव घराण्याच्या अंडर तो बांधला गेलेला होता. तो किल्ल्याचा 9व्या ते
14व्या शतकापर्यंत त्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि जेव्हा इथे ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा ब्रिटिशांना या 80 डिग्रीच्या ज्या शिड्या एवढ्या आवडल्या की त्यांनी तोडायला नकार दिला. बाकीचे किल्ले त्यांनी उद्ध्वस्त केले, पण ह्या किल्ल्याच्या मात्र या शिड्या कोरलेल्या आहेत कातळात, त्या तशाच ठेवल्या. तर त्या आपल्याला त्या कातळातल्या त्या शिड्या आपल्याला बघायच्या. तर चला माझ्यासोबत असेच बनून राहा, आपण पुढे जात राहू आणि या सीनचा पूर्ण आनंद घेत राहू. तर चला माझ्यासोबत असेच बनून राहा, आपण जातोय आता पुढे. तर समोर मित्रांनो हरिहर फोर्ट दिसतोय आणि आता आपण चाललोय हरिहर फोर्टला. वाट चुकलेलो, पण एकदा आता त्या 80 डिग्रीच्या शिड्या दिसल्यात तिथनं मन भरून आलंय. तर आता आम्ही चाललोय तिकडे. तर चला. हे बघा माझ्या मागे दिसतंय हरिहर आणि हे पूर्ण खोरं दिसतंय. तर इथं भूक लागलेली तेव्हा काकडी घेतले, काकडी दिले भाऊंनी मस्त मसाला लावून. तर काकडी खाऊ आणि वरती जाऊ, गर्दी पण आहे वरती. चला. तर काकडी खाल्ली आणि पाण्याची बॉटल घेतली. आणि हे बघा, हे हर्षवाडी. इथनं तुम्हाला हरिहरगड एवढा जवळ आहे, म्हणजे फक्त वाटेवाटेने याल तरी इथे. पण जो निरगुड पाडावाला रूट आहे, म्हणजे आम्ही जो इथनं आलो आहे तो इकडनं फिरून असं वरतून पूर्ण इथे यायचं आहे. म्हणजे हा सगळ्यात जवळचा रूट आहे. मग जेव्हा पण तुम्ही याल इथनं हर्षवाडीमधनं या. आणि हा बघा हा ब्रह्मविरी. तर चला आता वरती जाऊ, किती गर्दी आहे काय बघूया वरती. आलं तर खरं, गर्दी बघू शकता, पूर्ण गर्दी आहे मागे, खतरनाक गर्दी. आम्ही इथे शिड्या चढायला सुरुवात केली. त्या भावाला वरतीने सोडत आहेत, गर्दी झाली. तर आपल्या या भावांना सलाम, नेहमी मदत करतात लोकांना आणि इथे सगळे अरेंजमेंट करतात. दाखवा. मजा येते तिथं. आता काय वाटत नाही, करताना बघूया काय वाटते. तर हे बघा ना इकडे असं खाची त्या पायऱ्या चढतोय. आपल्यासोबत एक भाऊ आहे. जय शिवराय. जय शिवराय. चला चला मेजर मेजर चला. अजून एवढाच वर धरून
तर आजी किती वर्षाचे आहेत तुम्ही? नाही आजीचं वय आता पण आजींच्या हिमतीला दाद आहे. 65 तरुण तरुण पोरं घाबरतात तरी आजी आल्या तिथे. आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार. इज्जत आहे आजी तुम्हाला. इथे चांगली तरुण तरुण पोरं घाबरतात पण आजी मात्र सरसर चढत होत्या. तर हा इथला एक व्ह्यू आहे. इथे सांभाळून जात जा. तर हा एक आपला भाऊ आहे. कुठून आला भाऊ तू? जव्हारवरून आला. इथं आपल्याला भेटला सबस्क्राईब पण भेटेल. अरे हा बघ भाई बघ. तर आता हा एक भाऊ लातूरमधनं आलाय. वेलकम गाईज. हरिहरगडाची आवड सगळ्यांनाच आहे पण गर्दीमुळे काय करू शकतो आपण. आता ह्या टप्प्याला एक आलोय. हे आपले भाऊ भेटले बहुतेक. सगळे भारी पोर आहेत एकदम मिळून मिसळून राहतात. गडावरती आलं नियमाने वरती चढ. आता हा बघा हा एक पाहिजे हा एक चढायचा आपल्याला. सर्व गोष्टी होतात. हे सगळे आपले भाऊ आहेत भेटलेत आपल्याला. कुठून आलेत तुम्ही? लातूर वरनं आलेत. विलासराव देशमुख कॉलेज. जय शिवराय. तर हे सगळे आपले लातूर वरनं आलेले भाऊ आहेत. जय श्रीराम. तर इथे लिंबू पाणी घेतलंय आणि हा व्ह्यू आहे. हरिहरगड वरती चढून आलोय आणि तुम्ही बघू शकता इकडे फारच गर्दी आहे आज. म्हणजे सॅटर्डेला संडेला येऊच नका मी तर बोलेल. पूर्ण गर्दी. आणि हे जे गाव दिसतंय इकडे खाली तिथे आम्ही गाडी लावले आणि इकडनं तुम्हाला जाताना माणसं पण दिसते. तर इकडे पूर्ण असं वातावरण एकदम थंड आहे. हवा जोरात येते इथे. आणि ह्या साईडला असे जवळजवळ असे फोर्टच आहेत. तर चला. आणि हे सगळं हे तिकडे बघा ते इथे बघा अशी ढगं आलेत खाली आणि असं भारी एवढं वातावरण आहे. पण आता तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग मला सांगा. मी अजून काय पुढे असेल तर दाखवतो आणि माझ्यासोबत असं बनून राहा. आणि आम्हाला इथले काय काय नांदेड बिंदेडची पोरं भेटली, लातूरची पोरं भेटली, त्यांनी पण सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला आणि अशी बरीच पोरं भेटली. तर चला जाऊया पुढे. आणि तर मित्रांनो आपण इकडे वरती मध्यम माथ्यावरती आल्यावरती आपल्याला या 4 टाक्या बघायला भेटतात. टाक्यांची सध्या अवस्था खराब आहे म्हणजे पावसाळ्यामुळे. पण
ते काहीतरी स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्या व्यवस्थित होतील एवढं माहिती आहे. पण लोक बरीच कचरा करतात. हे बघा ना, पाण्यामध्ये चिप्सचे रॅपर आणि पाण्याची बाटल्या टाकल्यात. असं करू नका प्लीज. इकडे सगळा कचरा करून ठेवला आहे. निदान स्वच्छता मोहिमेला जाऊ नका, पण कचरा करू तरी नका, एवढाच एक मेसेज आहे. आणि इथं आता इकडनं हे बघा, तिकडे पण एक आपल्याला छोटीशी अशी कातळात टाकी दिसते. आता ह्या टाक्या मी तुम्हाला दाखवतो. टाक्या तर एकदम म्हणजे आहेत त्या अवस्थेतच आहेत, पण कसं आता स्वच्छता ठेवणं आपलं काम आहे. तर बघा हे पाणी, तर इथे एक मारुती राईची मूर्ती आहे, तर ती दाखवतो. महादेवाची पिंड अशी नंदी. आणि हे बघाल ना, तर हे तळं असावं बहुतेक, तळ्यासाठी ते त्यांनी केलेलं आहे. जर गडाची सुरेखता बघाल तर खूप सुंदर आहे. फक्त आपण स्वच्छ ठेवता आलं पाहिजे आपल्याला. जास्त कचरा करू नका, कचरा करूच नका. पहिली गोष्ट, खाता येते बरोबर आपल्या बॅगेत टाका आणि घेऊन जा. एवढं गडाचं पावित्र्य असतं ते पण सगळं घालून टाकतं. तर हे बघा, इकडे असं तलावासारखं आहे. तर चला आता अजून काय असेल तर मी दाखवतो तुम्हाला. इथे पण जायचं आपल्याला आणि नंतर तिथे जाऊ. तिथे गर्दी तर फार आहे, पण बघूया. तिकडे त्या साईडला पण एक काहीतरी असं घरासारखं एक आहे, बुरुज असतो ना तसं, हे लक्ष ठेवण्यासाठी वगैरे. आणि बस, अजून गडावरती अजून बघण्यासारखं काही नाही आहे. ते इथे टाक्या वगैरे खूप आहेत पाण्याच्या, 6 वगैरे टाक्या आहेत. तर आता वरती आलो पूर्ण माथ्यावरती. इथे पण बऱ्याच टाक्या आहेत, हे बघा. आणि हा इथे ब्रह्मगिरी. तर इकडे आलो आहे. इथे काहीतरी मंदिर आहे. जे केलं आहे ते आत्ताच्या आर्किटेक्चरला जमणार नाही असं आहे. वारा खूप सुटला आहे. आणि हे बघा, एक मंदिर आहे का काय का माहिती. दरवाजा ह्या साईडने मला वाटला असेल, पण दरवाजा नाही आहे. दरवाजा नाही आहे, पूर्ण पॅक आहे हे. तर हे काय काय इकडनं आतमध्ये जाण्यासाठी हे बघा, दिसत तर नाही आहे. नावं लिहून ठेवल्यात लोकांनी. असं नका करूया. रूम सारखं आहे, खूप जुनाट आहे. मातीचा सुगंध चांगला आहे. ते पण तोफ, मला असं वाटतं तोफखाना. हा तोफखाना मशाली अडकवण्यासाठी. हे बघ इकडे बघ, हे बघ मशाली अडकवण्यासाठी त्यामध्ये मशाली लावायची. वरती काय बुरुजासारखं वरती आलो तुम्ही बघू शकता. असं आहे, असं काय काय म्हणजे गडावरती एवढं असं बघण्यासारखं आहे. आणि चला आता निघायचं आपल्याला परत. आजचा प्रवास एवढाच होता आणि परत भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय. जय शिव.